हालेलुया हालेलुया. लोक 19:41 ते 44. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्यानंतर रडत आला. वचन 20 आहे. जर मी इतर शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असता ते किती बरे झाले असते, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून मुक्त ठेवण्यात आले आहे. वचन 23 आहे. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्या तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभा राहतील व तुला वेढतील. तुझा चूक करून थोडा उभा तरी. वचन 44. तुला तुझं गुन्हेगाराला धुळी फिरवली आणि तुझ्यामध्ये चिरायला येणार नाही, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समर्थ बोलवला नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते पहा, पण प्रभू येशू या ठिकाणी काय म्हणत आहे की मात्र प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर पिता एक संधी देतो की त्याचा उद्धार व्हावा, त्याचे तारण व्हावे आणि तो या पापाच्या बंधनातून मुक्त व्हावा आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये जावा. म्हणून परमेश्वर त्याच्यासाठी एक वेळ ठरवतो, एक समय ठरवतो आणि त्याला संधी देतो परमेश्वराकडे वळण्याची. परंतु मनुष्य काय करतो? मनुष्य त्या वेळेचा किंवा त्या संधीचा चांगला उपयोग करण्याऐवजी उलट मनुष्य त्याचा दुरुपयोग करतो आणि आलेली संधी घालून बसतो. परमेश्वराने त्याच्यासाठी दिलेला वेळ तो मात्र व्यर्थ घालवतो आणि अशामुळे मनुष्याला जी तारणाची संधी मिळते ती संधी मनुष्य गमावतो आणि आपल्या जीवनाचा नाश करतो. इथेही बायबलमध्ये तेच लिहिलेले आहे. पहा, बायबल आपल्याला संबंधाने आता काय शिकवत आहे. ज्या वेळेला प्रभू यरुशलेमीकडे आले तेव्हा यरुशलेमीकडे पाहून प्रभू विलाप करू लागले. का? कारण यरुशलेमीमध्ये प्रभूने अनेक वेळा वचनाची घोषणा केली होती, अनेक आजारी लोकांना बरे केले होते, अनेक चमत्कार घडवले होते, परंतु तिकडूनच्या लोकांनी प्रभू येशूला स्वीकारले नव्हते किंवा प्रभूवर विश्वास ठेवला नाही. म्हणून प्रभू येशू रडू लागले. प्रभूला रडायला आले. बायबल काय सांगते पहा, प्रभू रडत रडत त्यांना म्हणाले, जेव्हा यरुशलेमेत शहराजवळ आले प्रभू तेव्हा रडून म्हणू लागले, आज जर तू निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर तुला किती बरे झाले असते. परंतु तू या गोष्टी न ऐकून घेतल्यामुळे, तू वचने न ऐकल्यामुळे प्रभू म्हणतो आता शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील, चहूकडून तुझा पोडमारा करतील, तुझ्या मुलाबाळांना धुलीस मिळवितील, कारण तुझ्यावर कृपादृष्टी करण्याचा समय तू ओळखून घेतला नाहीस. हा बायबल काय सांगते? एक समय आहे. प्रभूने प्रत्येक माणसासाठी एक संधी, एक वेळ आणि एक समय ठेवलेले आहे. त्या वेळेत त्याने परमेश्वराकडे वळावं, आपला धर्म सोडावा, आपलं पाप सोडावं आणि परमेश्वराच्या मागे लागावं. देव वारंवार पुन्हा पुन्हा मानवाला वेळ किंवा संधी देत नाही. बायबल काय सांगते? मी अशी वेळ तुला दिली होती तुझ्यावर कृपा दृष्टी करण्याची वेळ. तुला असा समय मी दिला होता की ज्या समयात तू तुझा उद्धार करू शकत होती, तू तुझे तारण करू शकत होती, पण नाही, तू ऐकलंच नाही माझं वचन, तू माझे नियम पाळलेच नाही, माझ्यावर भरोसा ठेवलाच नाही. आता काय होईल पा? तुझा नाश होईल, शत्रू तुझ्या चढाई करतील, तुझ्या मुलाबाळांना मारतील, तुझा चहूकडून पोडमारा करतील, चिऱ्यावर चिरापर राहू देणार नाही, तुझी घरे दारे तुझं जीव आहे सर्व नष्ट करून टाकतील, कारण तू समय ओळखला नाही. बघा, आता आपण ज्या वेळेमध्ये आहोत, आता ज्या समयामध्ये आपण आहोत, तो शेवटचा समय, अंताचा समय, प्रभू येशू येण्याचा समय आहे. आणि आताच्या समयामध्ये आपण जर प्रभूला ओळखलं नाही, प्रभूच्या मागे चालणार नाही, त्याच्या वचनात जर जीवन जगणार नाही, तर जी परिस्थिती पहिल्या शतकात 70 सालात यरुशलेमेची झाली ती आपली पण होईल. कारण या यरुशलेमेने तो समय ओळखला नाही, तिच्यावर कृपादृष्टी करण्याचा समय ओळखला नाही. आज आपल्यालाही देवाने समय दिलेला आहे, वेळ दिलेली आपल्या
परमेश्वराने दिलेले आहे की ह्या वेळेत तरी आपण देवाकडे वळावे. अनेकांना परमेश्वर एक वेळ देतो की त्या वेळेला त्याने देवाकडे धावावे, प्रार्थना वाढवावी, कार्य करावं, पण त्या वेळेला तो भटकत राहतो इकडे तिकडे. जेव्हा आपल्याला वाटते माझं सर्व चांगलं चाललंय ना, मग आता मला प्रार्थनेची काय गरज आहे, आता मला देवाची काय गरज आहे, पण तीच वेळ होती परमेश्वराकडे वळायची. आणि मनुष्य संधी गमावून बसतो, मग जगाकडे, पापाकडे, नाशाकडे, इकडे तिकडे भटकणे, हे करणे ते करणे, आणि मग त्याच्या हातातून ती वेळ निघून जाते. त्याच्या हातात ती वेळ राहत नाही, तो समय निघून जातो. आणि मग देवाकडे येतो, जेव्हा भरपूर संकट येतात, दुःख येतात, समस्या येतात, देवा मला सहाय्य कर. देव म्हणतो तुला वेळ दिली होती मी, आता नाही वेळ मिळत माझ्याकडे तुला देण्यासाठी, संपले आता तुझं. मग किती ओरडा, विनवणी करा, दावा करा, नाही ऐकणार परमेश्वर. देवाने हर एक गोष्टीसाठी एक वेळ आणि एक समय ठरवून ठेवलेले आहे. बायबल सांगते समय ओळखण्याचा समय, वेळ ओळखण्याचा समय आताही आहे. म्हणजे आता जी वेळ आहे ओळखण्याची वेळ आहे. हा समय ओळखण्याचा समय आहे. ओळखा आता. आणि आता तर आपण अनेक गोष्टी ओळखू शकतो. आता आपल्याला वेळ ओळखण्याची संधी पण मिळाली की जसं की बघा या साऱ्या जगात अनेक घटना घडत चाललेल्या आहेत, लढाया, युद्ध वाढत चाललेले आहेत, अनेक देशामध्ये लढाई चालू आहे, आक्रमण चालू आहे, किंवा जसं की अनेक ठिकाणी भूमिकंप होते, अगदी मात्र अन्नधान्याची कमतरता, महागाई वाढत चाललेली आहे, येणारे अन्नधान्य, येणाऱ्या वस्तू थांबलेले, किंवा जसं की मात्र अनेक प्रांतात, अनेक नगरात, अनेक देशात अनेक गोष्टीची टंचाई आहे, किंवा अनेक लोक आत्महत्या करत आहेत, रोगाचे, आजाराचे, विकाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे, लहान बालकं मरत पावत आहेत, अनेक घटना घडत चाललेले आहेत, अनेक गोष्टी, अनेक अपघात होते, ऍक्सिडेंट होते, किंवा अनेक घटना घडत आहेत. हा तो समय आहे प्रभू येशू येण्याचा. या समयामध्ये आपण बायबलसाठी ओळखा समय, आता तरी ओळखा की या सर्व गोष्टी घडत आहे, आता तरी परमेश्वरकडे वळा. समय तरी ओळखा, ज्या घटना घडत आहे डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, यावरून तरी ओळखा की तो समय जवळ आलेला आहे. म्हणून प्रभू ओळखण्यासाठी सांगतो आपल्याला. यरुशलेमीने न ओळखल्यामुळे यरुशलेमीचा नाश झाला पहिल्या शतकात 70 सालात. आज प्रभू आपल्याला संधी देते की तुम्ही तरी हा समय ओळखा, तुम्ही तरी वेळ ओळखा, तुमच्यावर कृपा दृष्टी करण्याचा समय तुम्ही ओळखा. प्रभू तुम्हाला बोलावे ते पाचारण करत या, माझ्या मागे लागा, माझी सेवा करा, म्हणजे येणारे दिवस, येणारे महिने, येणारे वर्ष तुमचे सुखाचे जातील. पण तुम्ही माझ्याकडे वळतच नाही, माझी सेवा करतच नाही, तर येणारे दिवस, महिने, वर्ष दुःखाचे जातील, संकटाचे असतील. म्हणून समय ओळखा, प्रभू येशूचा समय जो प्रभूने आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे, ही वेळ आहे, हा समय आहे ओळखण्याचा. आपल्याला ते ओळखायचंय, म्हणजे प्रार्थनेमध्ये वाढायचंय की आता या जगात काहीच नाही, या जगामागे मला आता धावायचं नाही, मला आता प्रभू मागे धावायचं, मला आता प्रभूची सेवा करायची, प्रभूचं कार्य करायचंय, प्रभूच्या मार्गात मात्र आपल्याला चालायचंय, प्रभूच्या वचनात मात्र मला चालायचंय. म्हणून बायबल सांगते समय ओळखून घ्या. जेव्हा समय ओळखणं तेव्हाच आपला उद्धार होणार, तेव्हाच आपले तारण होणार, नाहीतर आपण आपला नाश करून बसणार. कारण अनेक घटना आता या पृथ्वीमध्ये घडत आहेत. बायबल काय सांगते पुढे रोमकरास पत्रामध्ये 13:11-14 वचन काय सांगते, हा समय तुम्ही ओळखा, आता तुम्ही झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. समय ओळखून करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आलाय, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसा ढवल्या साजल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत, मद्यपानात, विषय विलासात, कामसक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.
काय सांगते? समय ओळखून करा. आता तरी ओळखा समय. ओळखा की काय चाललंय जगामध्ये, काय चाललंय पृथ्वीमध्ये, यावरून तरी ओळखा की प्रभू येशू आता येणार आहेत. ही शेवटची घटका आहे म्हणून आता तुम्ही काय करा? समय जवळ आलाय म्हणून ओळखा. आणि आता काय करा वचन सांगते? की मात्र तुम्ही अंधकाराची कामे टाकून द्या. जे वाईट आहे, जे पाप आहे, जे लबाडी आहे, बायबल सांगते ते सर्व टाकून द्या. चोरी करणे, खोटी बोलणे, भांडणे करणे, लुबाडणे किंवा इतरांचं वाईट करणे, नुकसान करणे, वचन सांगते सर्व सोडून द्या. आता अन्याय करणे, अत्याचार करणे, मारहाण करणे सर्व सोडून द्या. जी अंधकाराची कामं आहेत, जी पापाची वाईटाची कामं आहेत, बायबल सांगते ही टाकून द्या, ही सर्व सोडून द्या. आणि वचन पुढे काय सांगते पहा, तर प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. प्रकाशाची, प्रभूची, वचनाची शस्त्र सामग्री धारण करा. प्रार्थना, वचन, पवित्र आत्मा, प्रभूची सेवा, प्रभूचं कार्य, दानधर्म, या सर्व गोष्टी धारण करा. बायबल सांगते या मार्गात तुम्ही चाला. आता पवित्रते, धार्मिकतेत आता तुम्ही आपली वाटचाल करा. आणि अंधकाराची कामे सोडून द्या. दिवसा ढवल्या साजन असे आपण शिष्टाचाराने चालावे. दिवसा ढवल्या, दिवस रात्र, अगदी संपूर्ण आयुष्य, जीवन पूर्ण पवित्रतेत आता वाढा. वचन काय सांगते? शिष्टाचाराने परमेश्वराच्या नियमात, आज्ञेत, शिस्तीत, मार्गात, वचनात आपल्याला चालायचंय. रात्र दिवस संपूर्ण जीवनभर जे आयुष्य राहिलेले मात्र प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या मार्गात आता आपल्याला चालायचंय. वचन सांगते कामसक्तीत, मद्यपानात, विषय विलासात, चैनबाजीत आपण नसावे. मोज मजा करणारे, खाणेपिणे करणारे, नाच तमाशा करणारे, प्रोग्राम करणारे, फंक्शन करणारे, दारू पिणारे, वाईट कामं करणारे, चुकीच्या मार्ग लागणारे असे आपण नसावे. बायबल सांगते पूर्ण शिष्टाचाराने चालावे. धार्मिकतेत, पवित्रेत, नम्र, लीन असे आता साधे भोले राहावे परमेश्वरामध्ये. जेवढं भोळे साधे राहणार, जेवढे परमेश्वराच्या मार्गात चालणार, तेवढं परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. हीच ती वेळ आहे परमेश्वराचे नियम पाळण्याची, स्वतःला धार्मिक बनवण्याची, पवित्रते स्वतःची वाटचाल करण्याची ही वेळ आहे. म्हणून बायबल सांगते समय ओळखण्याची वेळ आली. आता तरी समय ओळखा. समय बघा, एखादा भरपूर आजारी मनुष्य खाटेला खिल्लेले, काही खात पीत नाही, पूर्ण बारीक झालेले, शरीर मात्र आता ते खाटेलाच लागलेले. आपल्याला कळते की आता हा मनुष्य जगणार नाही, काही दिवस काढेल, आता तो देवाच्या घरी जाईल. ओळखतो की नाही आपण? समजते ना? त्याचं संपलं, भरपूर वय पण झालेले, भरपूर आजार आहे, काही खात पीत नाही, सर्व सोडून दिलेले, बारीक झालेले, सर्व असं सोडले. बाबा सांगतो आता मात्र हा देवाच्या घरी जाईल, काही दिवसाने आता हा जगू शकत नाही. ताबडतोब आपण ओळखतो. किंवा जसं की आकाश संपूर्ण भरलेलं आहे, आकाशात आता ढग भरलेले आहेत, वारा सुटलेले आहे, मग आपल्याला कळेल हा आता पाऊस येईल. आकाश काळे भोर झालेले आहे, हा वारा सुटलेला, आता पाऊस येणार. समजते की नाही आपल्याला? किंवा मात्र गरमीनंतर आपल्याला कळेल आता गरमी गेली की आता पावसाला येणार. आपल्याला कधी थंडी गेली तर आता आपण सांगतो की आता गरमी येणार. समजते आपल्याला, ओळखतो आपण. काही मात्र ऋतू ओळखतो, काही गोष्टी आपण ओळखतो, काही वेळ ओळखतो. मग येशू येण्याची वेळ का नाही आपण ओळखत? हा समय का आपण ओळखून घेऊ शकत नाही? बायबल सांगते या ज्या घटना या पृथ्वीमध्ये घडत चाललेल्या आहेत, त्या घटनेद्वारे आपण का ओळखू शकत नाही की प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. अनेक गोष्टी या पृथ्वीमध्ये आता घडणार. अनेक कुटुंबात अन्नधान्याची कमतरता, पैशाची कमतरता, नोकरी नाही, व्यवसाय नाही, धंदा व्यवस्थित चालत नाही, नोकरी सुटणार, समस्या निर्माण होणार, अडथळे येणार, मोठे मोठे आजार वाढणार, मरण प्रसंग वाढत जाणार, भांडणे, तणाव, चिडचिडपणा, संताप, या सर्व गोष्टी तयार होणार. मनुष्य कंटाळणार. मग ही वेळ आहे परमेश्वराकडे वळायची. देवामध्ये राहिले, प्रार्थनेत राहिले, प्रभूच्या वचनात राहिले, सेवेत राहिले तर शांतीने जीवन क्रमण करणार, आनंदाने आपलं आयुष्य आपण घालवणार. मग चिंता नाही, भीती नाही, काहीच नाही, असं आपलं जीवन निर्भय असणार. जर आपण प्रभूमध्ये असले तर. पण परमेश्वरामध्ये नसेल तर अनेक समस्याने, संकटाने आपण भरून जातील. म्हणून बायबल सांगते कसल्या गोष्टी तुम्ही नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवस्त्र तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.
काय सांगते? प्रभू येशूला आता तुम्ही धारण करा, परिधान. जसं आपण वस्त्रे घालतो तसं प्रभूला आपल्या जीवनात उतरवा. प्रभू येशूला परिधान करा. देहवासना पूर्ण करण्याचा प्रयत्न पण करू नका. माझी ही इच्छा आहे, माझा हा मोह आहे, मला हे हवं आहे, ते हवं आहे, बायबल सांगते ते पूर्ण पण करायला जाऊ नका. देहवासना तृप्त करण्याचा प्रयत्न पण करू नका. आज मला हे खायचंय, मला ते खायचंय, त्याचा मागे लागू नका. मला हे सुख भोगायचंय, मला ते सुख भोगायचंय, बायबल सांगते ते पण पूर्ण करायला जाऊ नका. माझ्या देहाची ही इच्छा आहे, माझा हा मोह आहे, बायबल सांगते ते पण पूर्ण करायला जाऊ नका. ते बाजूला करा. आता प्रभूला परिधान करा. मला सेवा कशी करता येईल, मला कार्य कसं करता येईल, प्रभूच्या मार्गात मला कसं लागता येईल, त्याच्या मागे लागा. बायबल सांगते अगदी देह वासना, मोह, इच्छा याला सुद्धा बाजूला करा. बायबल सांगते ते पण पूर्ण करायला जाऊ नका. मला दागिने खरेदी करायचे, मला दागिने पाहिजे, माझी इच्छाच आहे, बायबल सांगते बाजूला करा. मला नवीन कपडे पाहिजे, मला या वस्तू पाहिजे, हा मोह आहे, बायबल सांगते बाजूला करा. मला घर बांधायचंय, मला गाडी घ्यायची, मला हे पाहिजे, बायबल सांगते बाजूला करा. या सर्व वासना आणि मोहाला बाजूला करा. पूर्ण करण्याचा प्रयत्न पण करू नका. बायबल सांगते त्यासाठी प्रयत्न पण करू नका ते मिळावे म्हणून, त्याच्या मागे पण लागू नका. तर पूर्ण येशूला परिधान करा. पूर्ण प्रभूच्या मागे चला. तर ही वेळ आहे परमेश्वराच्या मार्गात चालण्याची, ही वेळ आहे परमेश्वराची सेवा करण्याची. आणि म्हणून बायबल सांगते त्याच्या मागे लागा, त्याच्या मार्गात लागा, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगा. म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटणार जेव्हा आपण परमेश्वराच्या मार्गात चालणार, जेव्हा आपण प्रभूच्या वचनात चालणार, तेव्हा मात्र आपण प्रभूमध्ये पूर्ण केलेली व्यक्ती बनली जाणार. म्हणून ओळखायचाय तो समय की येशू आता येणार आहे आणि त्यासाठी मला सावध राहायचंय. वचन काय सांगते? लूक 21 अध्याय 29 ते 32. त्याने त्यास एक दाखला सांगितला. अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ती पाहून तुम्ही चोलागता की नाही, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसे या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ती पिढी नाहीशी होणार नाही. काही सांगते बायबल? तुम्ही अनेक गोष्टी ओळखता, जसं की झाडांना पालवी फुटू लागली की तुम्ही ताबडतोब ओळखता की उन्हाळा जवळ आला आहे. तुम्हाला एक कालाची लक्षणे लावता येतात, अनेक गोष्टी तुम्हाला ओळखता येतात. तसे या गोष्टी जेव्हा तुम्ही घडताना पाहतील, आकाशात चिन्ह, पृथ्वीवर मात्र चिन्ह घडताना, लढाया, युद्ध किंवा अनेक घटना घडताना तुम्ही पाहतील, तेव्हा ओळखा की तो समय आता आलेला आहे. देवाच्या राज्य जवळ आलेले आहे. प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. ओळखण्याची बुद्धी दिली प्रभूने आपल्याला. हालेलुया, हालेलुया. असं नाही की प्रभूने आपल्यापासून ती गुप्त ठेवली की आपल्याला कळणार नाही. हा, प्रभू येशूचा दिवस येणार तो कोणाला कळणार नाही, पण हा ओळखू शकतो की तो कधी मात्र कोणत्या वेळात येणार. की सावध राहण्याची संधी अगोदर मिळते आपल्याला, की आपण सावधच नसणार. प्रभू येणार, प्रभूच्या दूर जरा की प्रभूने आपल्याला सावधच केलं नाही, असं नाही. सावध करण्यासाठी प्रभूने अनेक चिन्ह ठेवले. आकाशात चिन्ह घडतील, पृथ्वीवर चिन्ह घडतील, लढाया होतील, भूमिकंप होतील, अगदी मात्र एकमेकाविरुद्ध उठले जातील, भांडणे तंट वाढतील, अनेक घटना घडतील आणि त्याच्याद्वारे कळेल की समय जवळ आलेले म्हणून. प्रभू तुम्ही अनेक चिन्ह तुमच्या डोळ्यापुढे ठेवे, तुम्हाला ती समजण्याची बुद्धी मी तुम्हाला देईल, फक्त तुम्हाला ओळखायचंय. आणि आपण ओळखणार तर आपण सावध राहणार आणि आपण प्रभू बरोबर प्रभूच्या राज्यात जाऊ शकणार. बघा, जेव्हा मुलं पेपर सोडवतात, पेपर म्हणजे परीक्षा येण्या अगोदर टीचर या मुलांना सर्व धडे शिकवते, सर्व विषयाचे धडे शिकवते आणि धड्यातून सर्व प्रश्नाची उत्तरे सोडविण्यासाठी मुलांना सांगते.
त्या गोष्टी बाबतीत ती सर्व शिकवते, पण ती नक्की हे सांगत नाही हाच प्रश्न येणार आहे, एवढेच प्रश्न येणार, हेच प्रश्न, याचीच उत्तरे पाठ करून ठेवा असं सांगते का? नाही. ती अगोदर तयार राहण्यासाठी सल्ला देते, शिकवते की तुम्ही तयार राहा, कोणता पण प्रश्न येईल तुम्हाला तयार राहायचंय, पण असे याच्यातले प्रश्न येतील, या बाबतीत तुम्ही अभ्यास करा, याची तुम्ही तयारी करा, म्हणजे पेपर हातात आला की तुम्हाला उत्तरे सोडवणे सोपं बनेल. आणि मग मुलं या सर्व गोष्टीची पूर्ण रीतीने तयारी करून ठेवतात. तयारी केल्यामुळे पेपर हातात आल्यावर प्रश्नाची उत्तरे सोडवणे अगदी सोपं बनलं जाते. पण जर मुलाने तयारीच केली नाही, अभ्यासच केला नाही, हातात पेपर आल्यानंतर मात्र प्रश्न उत्तरे लिहू शकत नाही, जड जाते, कठीण जाते, न सोडवल्यामुळे मुलं नापास होतात. आपल्याला अगोदर तयारी करून देते प्रभू, आपल्याला ओळखायचंय, मात्र सर्व विषय प्रभूने मांडलेले आहेत, अशा अशा घटना घडणार, अशा अशा गोष्टी होणार, हे होणार आहे, ते होणार आहे, सर्व सांगून ठेवले आपल्याला, फक्त आपल्याला सावध राहायचं, परमेश्वराच्या मार्गात आपल्याला चालायचंय, प्रभूच्या वचनात आपल्याला चालायचंय, म्हणजे प्रभूच्या कृपेने, अनुग्रहाने आपण भरणार. म्हणून माझे संत लूक 21:27-28, त्या काली मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टीस आरंभ उलगला तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. जेव्हा या घटना घडताना तुम्ही पाहाल आणि तेव्हा येशू आकाशातून येईल आणि त्यावेळेला सरळ उभे राहा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आले. सरळ उभे राहा म्हणजे देवाच्या पूर्ण मार्गात उभे राहा, वचनात उभे राहा, तो तुम्हाला उचलणार आहे, त्याच्या राज्यामध्ये तो तुम्हाला नेणार आहे. हा समय जवळ आलेला आहे. ओळखा बायबलसाठी वेळ, तुम्ही ओळखा आणि ओळखण्यासाठी प्रभू म्हणत आहे. असं नाही की प्रभूने गुप्त ठेवले, काही कळत नाही, समजतच नाही, असं नाही. प्रभूने ओळखायला सांगितले. अनेक घटना आता समोर घडत आहे, डोळ्याने पाहत आहोत, फक्त ओळखायचं. ही वेळ आलेली आहे. आता मला सावध राहायचंय, आता मला प्रभूच्या मार्गात चालायचंय, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या कार्यात मला चालायचंय, प्रभूच्या वचनाप्रमाणे मला जीवन जगायचंय, प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे मला चालायचंय. पुढे पहा वचन काय सांगते. योहानाचे पहिले पत्र, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये 18 ते 19 वचनात, मुलांनो शेवटली घटना आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असं तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आता पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावर आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटना आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते, ते आपल्या बरोबर राहिले असते, त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. काय सांगते बायबल? मुलांनो शेवटली घटना आहे आणि ख्रिस्त विरोधक येणारे तुम्ही ऐकले आणि आताही पुष्कळ ख्रिस्त विरोधक आहे. यावरून आपल्याला दिसून येते की शेवटली घटना आहे, म्हणजे समजण्याची बुद्धी दिली देवाने आपल्याला. आपल्याला कळते की शेवटली घटना आहे आणि अनेक ख्रिस्त विरोधक आलेले आहेत, अनेक ठिकाणी फसवणूक चाललेली आहे. प्रभू येशूच्या नावाने अनेक पास्टर, अनेक ब्रदर निघालेले आहेत, पण लोकांना ख्रिस्ताच्या सत्य वचनाकडे आणत नाही, उलट भोगवीत आहेत, त्यांच्याकडून पैसे, वस्तू लुबाडून घेत आहेत. अनेक विश्वासू लोकांचा उलट ते नाश करत आहेत. हे ख्रिस्त विरोधक उठलेले आहेत आणि बायबल सांगते प्रभू मध्ये वाढणारे लोक बाहेर निघालेले आहेत. आपण पाहतो अनेक निवडलेल्या लोकांची फसवणूक होत चाललेली आहे. येशूला स्वीकारलेले, सत्य कळालेले लोक आज प्रभूला सोडून चालल्यात, भलत्याच मागे लागलेले आहेत, पापाच्या मागे, वाईटाच्या मागे लागल्यात, सेवा सोडून दिले, कार्य सोडून दिले, प्रार्थना सोडून दिलेले. बायबल सांगते आपल्यातून ते निघत चाललेले आहेत, आपले नव्हते म्हणून ते निघाले. यावरून समजा की शेवट आलेला आहे, तो समय आलेला आहे. ओळखा की अनेक लोक येशूला स्वीकारून बाजूला उतरत चालल्यात का? कारण शेवटच्या दिवसात ते होणार म्हणून प्रभूने म्हटलं मत्ते 24:24 वचनात, निवडल्या लोकांची सुद्धा त्यावेळेला फसवणूक होईल आणि हल्ली अनेक प्रभूला कबूल करणारे, ग्रहण करणारे आज प्रभूला सोडून चाललेले. कारण ही शेवटची घटना आहे, शेवटच्या दिवसात आपण आहोत आणि अनेक लोक प्रभूला नाकारतील, प्रभूला
भलतीच कडे वळतील, पापात सापडतील आणि स्वतःचा नाश करून घेतील. यावरूनही आपल्याला कळते. मनोवचन संधी आपल्याला समजते की शेवटली घटका आहे ओळखा. आपण ओळखू शकतो ज्या त्या घटना घडत आहे त्याच्यावरून आपण जाणून आणि समजवू शकतो. जगात कितीतरी भ्रष्टाचार, अन्याय चाललेले आहे, गरिबांना लुबाडण्यात येते, अनेक गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत. त्यावर आपल्याला कळते की मात्र शेवटली घडक आहे. अन्न विष बनलेले, अनेक महागाई वाढत चाललेली आहे, अनेक बिकट परिस्थिती उत्पन्न होत चाललेली आहे. त्यावरही आपल्याला कळते की शेवटली घडक आहे. हा समय शेवटलाय. प्रभू येशू येण्याचा समय आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये वाढायचंय. प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात आपल्याला चालायचंय. प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला चालायचंय. जेवढी वेळ प्रभूची सेवा करता येईल तेवढी वेळ प्रभूची सेवा करा. जितकं वेळ प्रभूच्या मागे लागता येईल तितकं वेळ प्रभूच्या मागे लागा. धार्मिकतेमध्ये वाढा, प्रभूच्या सेवेमध्ये वाढा, हातभार लावा प्रभूच्या कार्यात. पाप, वाईट, अधर्म, मोज, मजा, खाणे पिणे, चेनबाजी सर्व बाजूला करा. परमेश्वरामध्ये त्याग करायला सुरुवात करा. प्रार्थना करायला सुरुवात करा. परमेश्वराच्या सेवेसाठी झटायला सुरुवात करा. कारण हल्ली तर मृत्यूचं प्रमाण पण इतकं वाढत चाललंय की मात्र चांगली चांगली व्यक्ती अचानक मरण पावत आहे. पण नाही, समजत नाही. काल भेटली होती ही व्यक्ती चांगली होती, व्यवस्थित होती, बोलली चालले आणि आज मरण पावली. म्हणजे समजणार सुद्धा नाही. मरण मृत्यू कधी येईल कोणास ठाऊक नाही. जोपर्यंत श्वास आहे, जीवन आहे, परमेश्वराच्या मागे लागा. देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करा. निदान स्वर्गाच्या राज्यात तरी जातील. या पापात, या भ्रष्टाचारात, या वाईटात, या गोष्टी त्या गोष्टी, पैशाच्या मागे, याच्या मागे, त्याच्या मागे लागू नका. परमेश्वराच्या मागे लागा. देवाच्या सेवेच्या मागे लागा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. प्रभू आपली सर्व बंधने तोडेल. पण बायबल पुढे काय सांगते? इफिसियन्स पत्रामध्ये 5:14 ते 17 वचनापर्यंत संत त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे की कशा प्रकारे आपण वेळेचा सदुपयोग करावा आणि आता झोपेतून उठावे आणि देवाची सेवा करावी. काय सांगते? म्हणून तू म्हणते निद्रिस्ता जागा हो व मेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. काय सांगते? झोपा काढत बसू नको. आता ही वेळ झोपा काढायची नाही, उठायची वेळ आहे. देवासाठी झटायची वेळ आहे. मेलेल्यातून उठ. तू असा झोपतोस, असा कंटाळा करतो, असा आलस करतोस की जणू काही तू मेलेलाच आहे. तू पापाच्या बंधनात आहे, वाईटाच्या बंधनात आहे. करण्याची तुला मात्र हिंमत नाही, करण्याचा कंटाळा आहे. आज नाही उद्या होईल, आलस आहे. आज नाही सेवा करणार, नंतर सेवा करेल. आज अनेकांमध्ये आलस आणि कंटाळा भरलेला आहे. मेलेल्या माणसासारखा, झोपलेल्या माणसासारखा मनुष्य आळशी बनलेला आहे. बायबल सांगते निद्रस्थ उठ, मेलेल्यातून उठ. आता उठायची वेळ आहे, काहीतरी करायची वेळ आहे, परमेश्वरासाठी झटायची वेळ आहे. बसून खाण्याची वेळ नाही तर करण्याची वेळ आहे. हालेलुया, हालेलुया. आता हात पाय हलवण्याची वेळ आहे. परमेश्वराच्या राज्यात झटण्याची वेळ ही आहे. म्हणून बायबल सांगते उठ, आता परमेश्वरासाठी तर वेळ आलेली आहे, समय आलेले आहे. म्हणून संधी म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवून जपून चाला. अज्ञान मूर्ख बनू नका, त्या ज्ञानी बना. अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सर्व ठिकाणी नजर ठेवून जपून चाला की काय काय चाललंय आता जगात. आपल्याला समजते, कळते कुठे अन्याय, कुठे अत्याचार चाललेले, महागाई वाढत चाललेले, अनेक गोष्टी घडत चाललेल्या. ज्ञानाने बघा की ह्या ज्या घटना घडत चालल्यात, या ज्या गोष्टी घडत चालल्या त्या का घडत चालल्या, त्याचं कारण काय? कारण येशू येण्याची वेळ आलेली आहे. मूर्ख बनू नका, समजून घ्या. बायबल सांगते समजस्पणाने काम करा. आता मूर्खासारखे वागू नका, अज्ञानासारखे होऊ नका, ज्ञानी बना. समोर नजर ठेवून जपून चाला. आता कारण या घटना घडत चालल्या, कधी काय घडेल, काय होईल, काहीच सांगू शकत. म्हणून ज्ञानासारखे बना, समोर नजर ठेवा, पहा हा इथे चालले तिथे चालले. याचा अर्थ येशू आता येणार आहे. प्रभू येशू आता येणार आहे. म्हणून बायबल सांगते तयारी करा. म्हणून माझ्या संधी वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. वेळेचा योग्य रित्या उपयोग करा. वेळ वाया घालू नका. आता नाही प्रार्थना
करीत राहणार, आता नाही कार्य करणार, थोडे दिवस जाऊ दे, महिने जाऊ दे, वर्ष जाऊ दे, मग मी कार्य करेन. आता मला वाटते तसं मी जीवन जगतो, मला वाटते तसं मी चालतो. नाही, बायबल सांगते वेळ मिळत नाही. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही आपल्या हातात. आपण 2026 मध्ये आहोत, 2025 मध्ये परत पाऊल टाकणार आहोत का? नाही टाकणार. गेलेली वेळ परत येणार नाही. आता संधी आहे. वेळेचा योग्य वापर करा. वेळ आहे, प्रार्थना करा, कार्य करा, सेवा करा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढा. वचन सांगते मूर्खासारखे बनू नका. तर मात्र वचन सांगते प्रभूची इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. देवाची इच्छा जाणून घ्या. आणि देवाची इच्छा काय आहे? रोमकरासपत्रामध्ये 12 अध्याय की आपले पवित्रकरण व्हावे आणि आपण प्रभूच्या मार्गात चालावे, स्वतःच्या जीवनाचे रूपांतर करावे. 12 अध्याय 1 ते 2. काय आहे देवाची इच्छा? की आपण स्वतःचं रूपांतर करावं, परिवर्तन करावं, देवाच्या मार्गावर लागावं, देवाची सेवा करावी. ही देवाची इच्छा आणि ही आपण पूर्ण केली पाहिजे. जर आपण ही देवाची इच्छा पूर्ण करणार, त्याच्या मार्गात जाणार, स्वतःचं रूपांतर नवीकरण करणार, त्याची सेवा करणार, तर आपण पूर्ण केले जाणार. म्हणून पापात, भ्रष्टाचारात, वाईटात आपलं जीवन नसावं. धार्मिकतेत, पवित्रतेत, प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या कार्यात आपलं जीवन असावं. कारण वेळ वाईट आहे. हाच तो समय आलेला आहे. म्हणून बायबल सांगते समय ओळखा. जेवढी वेळ परमेश्वरासाठी जगता येईल, परमेश्वराच्या राज्यासाठी काहीतरी करता येईल, तेवढी वेळ परमेश्वरासाठी वापरा आणि देवाची सेवा करायला सुरुवात करा, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. पुढे वचन काय सांगते पहा, इब्री लोकांपत्रामध्ये 3 अध्याय 12 ते 14 वचनात, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. काय सांगते बायबल? जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकांना बोध करा. वेळ आहे, आजचा दिवस मिळाले, येशूविषयी लोकांना सांगा, एकमेकाला बोध करा, शिकवा. वेळ मिळते, दिवस मिळते, नवीन दिवस पाहायला मिळतो, त्या दिवशी देवाचं काम करा. जसा वेळ मिळते, जशी संधी मिळते, जसा दिवस मिळते, देवाच्या मार्गावर चला. बायबल सांगते आज म्हटलेला दिवस आहे, काम करा देवाचं. मिळाला दिवस ना, देवाचं काम करा. उद्याचा दिवस मिळाला, उद्याच्या दिवशी पण काम करा. जसा दिवस मिळत जाते, बायबल सांगते देवाचं काम करत जा. पुढचे दिवस पाहायला मिळतील का माहिती नाही, पण जो दिवस मिळतो त्या दिवशी कामच कर. तुला मिळाला हा दिवस, आज म्हटलेला वेळ आहे, आज म्हटलेला दिवस आहे, मिळालाय ना, मग देवाच्या मागे धाव. हालेलुया. पुढचे दिवस मिळतील की माहिती नाही, पण मिळाला जो आहे ना, तर आता देवाच्या मागे धाव. जो दिवस आता तुला मिळत जाईल, तर तो त्या दिवसात तू देवाच्याच मागे धाव. देवाचंच काम कर, एकमेकांना बोध कर, अशासाठी की पापाच्या फसवणुकीने तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून. म्हणजे जर आपण जो दिवस मिळत आहे तो दिवस जर आपण प्रभूच्या मागे घालवला, म्हणजे प्रभूची सेवा करू लागले, तर पापाने आपली फसवणूक कधीच होणार नाही. सैतान आपल्याला फसवू कधीच शकत नाही. आपला घात होणार नाही, आपला नाश होणार नाही, आपण फसले जाणार नाही. जर आपण प्रभूच्या मागे धावत असेल तर, जर आपण प्रभूची सेवा करत असेल तर, बायबल सांगते की पाप सैतान आपल्याला फसवू शकणार नाही. वचन सांगते कारण जसा आपण आरंभीचा आपला भरोसा होता, तोच भरोसा आपण शेवटपर्यंत दृढ केला पाहिजे, तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार होणार. सुरुवातीला आपण प्रभूमध्ये आले आणि आल्यानंतर किती विश्वासाने प्रार्थना करत होते, किती वेळ प्रार्थनेला देत होते, रिट्रीट करत होते, कार्य करत होते, सेवा करत होते. आता कुठे गेलं? जे पूर्वी जो विश्वास होता, जी सेवा, जे कार्य, प्रार्थनेला येण्यासाठी जी आपल्यामध्ये उत्साहितपणा जो होता, जो उत्कंठा आपल्यामध्ये होती, ती आता आहे का? आता फक्त आलस भरलाय, कंटाळा भरलेला आहे, जायचं म्हणून जायचं, यायचं म्हणून यायचं, असं झालेलं आहे. उत्साह दिसत नाही माणसामध्ये परमेश्वराच्या राज्यासाठी, देवाची स्तुती करायला, देवाचे गौरव करायला. बायबल सांगते जो पूर्वी तुझा भरोसा होता, तू शेवटपर्यंत तोच दृढ केला तर तू देवाच्या राज्याचा भागीदार आहेस. नाहीतर तू भागीदार बनू शकत नाहीस.
देवासाठी आपल्यामध्ये उत्कंठ असेल, आपलं हृदय देवासाठी उत्तेजित झालेलं असेल, परमेश्वराच्या बाबतीत आपल्यामध्ये उत्साह असेल, तरच आपण स्वर्गीय राजाचे भागीदार बनणार. नाहीतर यायचं की यायचं, चेहरे मावलेले कोमजलेले आहेत, उत्साह दिसत नाही, हर्ष दिसत नाही, स्तुती करायला, वचन ऐकायला, आराधना करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साह दिसत नाही. बायबल सांगते की हा भरोसा शेवटपर्यंत दृढ ठेवला तरच आपण स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनले जाणार, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करणार. म्हणून ओळखा ही वेळ, आताच वेळ आहे. कर्णिकरा दुसरे पत्र 6:2, हीच वेळ आहे उद्धाराची, हा समय अनुकूल आहे परमेश्वराकडे वळण्याचा, प्रभूला स्वीकारण्याचा, प्रभूच्या मागे चालण्याचा. आणि अशा प्रकारे आपण प्रभूच्या मागे चालणार, प्रभूच्या वचनात जीवन जगणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. नाहीतर आपण विचार करणार का होणार आहे, काय नाही, तर आपली प्रगती होणार नाही. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये आपण पाहतो, वचन काय सांगते पहा, 5 वचनापासून नोहाच्या काळात जलप्रलय झाला, त्या नोहाचं कुटुंब मात्र वाचलं, पण बाकी सर्वस्वाचा नाश झाला. बायबल सांगते बाकी पुढे सर्वस्वाचा नाश झाला, फक्त नोहाचं कुटुंब मात्र वाचलं गेलं. त्या लोकांना संधी होती पश्चातापाची, परंतु या लोकांनी पश्चाताप केला नाही किंवा परमेश्वराच्या राज्याकडे मात्र ती वळाले नाही, आणि त्यामुळे त्या सर्वस्वाचा नाश झाला. फक्त नोहाचं कुटुंब वाचलं. इब्री लोकांस पत्र 11:7, नोहाचं कुटुंब वाचलं, पण बाकीच्यांना संधी होती पश्चाताप करण्याची, पण त्यांनी ती संधी गमावली. नाही वळू शकले ते परमेश्वराकडे, भ्रष्टाचारात पापात ते राहिले, आणि जलप्रलयाने सर्वस्व नष्ट करून टाकलं. उत्पत्ती 7-8 अध्यायामध्ये नोहाचं कुटुंब वाचलं, तो सावधाला देवाने म्हटलेला मात्र तारू बनवताने बनवले, त्या तारूत आपल्या परिवारासह गेला, प्राणी पक्षी जोडपी सर्वांची जोडपी घेऊन गेला, ते सर्व वाचले. जो तयार राहिला नोहा तो वाचला, जे तयार राहिले नाही ते सर्व बुडून मेले. बायबल सांगते समय ओळखा. अनेक वेळा आपण अज्ञानासारखी वागतो, काय होईल, काय व्हायचं ते होऊ दे. आपण परमेश्वरामध्ये वाढत नाही, प्रार्थनेत वाढत नाही. आज अनेक लोक संकटे वाढत चालल्यात, अनेक मोठी मोठी संकटे, एक जात नाही तर दुसरं जात नाही, तिसरं एका मागे एक संकटे वाढत चालल्यात. प्रार्थना का आपल्याला देण्यात येते, कार्य का देण्यात येते, सेवा का देण्यात येते आपल्याला, जे पुढे संकट येणार आहे त्याला थांबवण्यासाठी. अगोदरच आपण प्रार्थनेच्या वातावरणात देवाच्या सेवेत मजबूत असले, देवाच्या कार्यात मजबूत असले, तर येणारी संकटे तिकडेच थांबणार. योशिया राजाच्या बाबतीत आपल्याला ठाऊक आहे, 2 राजे 22 अध्यायामध्ये देवाच्या नियमात चालला, देवाच्या आज्ञेत चालला, त्याच्या खाली तर एवढं मोठं संकट येणार होतं की संपूर्ण यरूशलेम धुलीस मिळणार होतं, संपूर्ण यरूशलेम धुलीस मिळणार होतं, जाळून टाकण्यात येणार होतं, नष्ट तुडविण्यात येणार होतं. पण योशिया सावध झाला. योशिया राजा प्रार्थना करू लागला, परमेश्वराचे नियम कायदे पाळू लागला. त्याने मंदिराची, देशाची, लोकांची, सर्वांची शुद्धी केली. येणारं संकट आणखीन पुढे लोटलं गेलं. नाही आलं योशिया राजाच्या काळात, आलंच नाही. ते अरिष्ट त्याच्या जीवनात आलं नाही, तो मरेपर्यंत संकट आलं नाही त्याच्या जीवनात, ना त्यांच्या लोकांच्या जीवनात आलं. म्हणून प्रार्थना वाढवायला का सांगतात आपल्याला, ही संकटे आपल्या जीवनात येऊ नयेत म्हणून. आपल्या प्रार्थना कमी झाली, आपली सेवा सुटली, आपलं कार्य सुटलं, संकटे वाट पाहतात, अरिष्टे, समस्या, मृत्यू सुद्धा वाट पाहतो. मग एक जात नाही, दुसरं जात नाही, तिसरं चालूच, कंटाळणार जीवनाला. आणि कोणत्या घटना घडणार, किती संकट, काहीच सांगू शकत नाही. मनुष्य स्वतः जीवनाला कंटाळे, चिडचिड होणार, अनेक वादविवाद वाढणार. म्हणून परमेश्वराकडे वळण्याची वेळ आहे, देवाच्या राज्यात वाढण्याची वेळ आहे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची वेळ आहे. काही सांगू शकत नाही पुढे काय घडणार आहे. म्हणून परमेश्वरामध्ये वाढा, प्रार्थनेमध्ये वाढा, वचनामध्ये वाढा, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अनुग्रहाने मात्र तो आपल्याला भरेल, जर त्याच्यामध्ये स्थिर राहिले तर. प्रभूच्या वचनात चालला, प्रभूच्या कार्यात चालला, प्रभूच्या नियमात चालला, तर प्रभूच्या विपुल अनुग्रहाने आपण भरले जा.
सामर्थ्याने आपण भरले जाणार, परमेश्वरामध्ये आपण वाढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.